आज हरतालिका आणि उद्या बाप्पांचे आगमन। सर्व भक्तगणांना गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे। बऱ्याच कार्यशाळेतील बाप्पांच्या मूर्ती रंगाने सजल्या तर बाप्पांच्या मूर्तींनी बाजारपेठा उजळल्या आहेत आणि भक्तांची रांग ही बाप्पांच्या स्थापनेच्या जय्यत तयारीत आहे। लोहा येथे एक कार्यशाळा जी जिजामाता फंक्शन हॉलच्या बाजूला आहे, जिचं नाव विनायक आर्ट्स। या कार्यशाळेला भेट दिली असता पलई यांनी खबरबात न्यूजशी बातचीत केली। दिवसापासून तुम्ही गणपतीची मूर्ती बनवता? 10 महिन्यापासून। 10 महिन्या म्हणजे यापूर्वीचं काय आहे? पहिल्या महिन्यापासून 2024 यापूर्वी कुठं काम केलं का? बाहेर गाव केले 3 महिने। म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? 14 वर्षाचा। 14 वर्षाचा अनुभव आहे। बरोबर। आता बऱ्याच जणांना गणपती बाप्पा म्हणलं की आराध्य दैवत वाटतं, बरोबर आहे? मग तुम्ही ज्यावेळेस मूर्ती घडवता, मूर्तीला रंग देता, त्यावेळेस तुमच्या मनात भावना काय येतात? आमच्या मनात भावना काही नसते, आम्ही काम करणार, खाली रोजानं जगणार। अच्छा, म्हणजे फक्त पोटासाठी आहे। म्हणजे बाप्पाच्या या कृपेमुळे तुमचं पोट भरतंय। अच्छा, ठीक आहे। किती मूर्त्या आतापर्यंत गेल्या आहेत? फक्त 2 दिवस बाकी आहेत आपल्या। 50 मूर्त्या मंडळाला गेलेल्या आहेत, बाकीला कस्टमरला गेलेल्या आहेत। अच्छा, टोटल किती दरवर्षी किती मूर्त्या बनवता असा अंदाज? दरवर्षी 400 मूर्ती बनते। अच्छा, तर या लोह्यामध्ये असे आपल्यासारखे म्हणजे मूर्ती घडवणारे किती असतील? लोह्यामध्ये 20 कारखाने।